आणि आता मुंबईतल्या आणखी एका वादाची माहिती आहे। मुंबईच्या काही भागातले पांढरे पट्टे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। एका सोसायटीपासून सुरू झालेला हा विषय आणि वाद आता मुंबईच्या अन्य भागात सुद्धा पोहोचलाय, कारण या वादात जैन मुनींच्या बरोबरच मनसेनं सुद्धा उडी घेतली आहे। त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। ते पांढऱ्या पट्टी टाकली तर कोणता धर्मवाद नाही। वेद प्रसाद खूप व्यक्ती आणि हा स्वतःच्या पब्लिसिटीसाठी हा वाद काढलेला आहे। हा जो पांढऱ्या पट्ट्यांचा सांस्कृतिक दहशतवाद आहे हा बंद करा, नाहीतर पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांच्या तोंडाला काळं पाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हम जैन समाज डरने वाला नहीं और झुकने वाला नहीं है। और फिर बोलता हूँ, ये महाराष्ट्र किसी एक का नहीं, छत्रपति शिवाजी महाराज का ही महाराष्ट्र है और यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज के ही विचार चलेंगे। आप जैसे पॉलिटिशियन और लोगों को तोड़ने वालों का नहीं है। आपका चॅलेंज मुझे स्वीकार है, तसाला तसं उत्तर द्यायला मी स्वतः तयार आहे। पांढऱ्या पट्टीच्या वादात मनसेची एंट्री। प्रसाद वेदपाठक यांच्या सोसायटीतला वाद मिटला, पण फुटपाथवरच्या पांढऱ्या पट्टीचं काय? विद्याविहारच्या सोसायटीमध्ये गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद अखेर संपलाय। प्रसाद वेदपाठक यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर सोसायटीमध्ये आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा रंग बदलला गेला। घाटकोपर इथली कैलास अव्हेन्यू ही रहिवासी इमारत गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चेत आहे। याचं कारण म्हणजे या इमारतीमध्ये जैन मुनींसाठी एक पांढरी पट्टी जी आहे ती ही जी रहिवासी इमारत आहे या रहिवासी इमारतीच्या परिसरामध्ये मारण्यात आली होती आणि याला इथलेच एक जे रहिवासी आहेत प्रसाद वेदपाठक त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यावरूनच एक वाद निर्माण झाला होता। पांढरी पट्टी ज्याच्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला होता ती अखेर मिटवण्यात आलेली आहे आणि जो पेवर ब्लॉकचा रंग आहे तशा पद्धतीचाच रंग जो आहे तो या सगळ्या पांढऱ्या पट्टीवरती मारण्यात आलेला आहे। त्यामुळे सोसायटीमधून पांढरी पट्टी हटवल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांनी हा वाद आपल्या बाजूने संपल्याचं स्पष्ट केलं। मात्र जैन समाजानं हे प्रकरण संपवलं का? कारण जैन मुनी निलेश चंद्र यांनी प्रसाद वेदपाठक यांना वाद पेटवण्याच्या गोष्टी करू नका असा इशाराच दिलाय। कृपा करून प्रसाद वेदपाठकजी जे परमिशन घेतलेली आहे चुकीचा संदेश तुम्ही महाराष्ट्र जनतेला देऊ नका। जैन जे पांढरी पट्टी काही धार्मिक परंपरा नाही, ते फक्त जैन मुलींसाठी येण्या जाण्यासाठी जे त्यांचे पाय जडले नाही पाहिजे, करून की पुष्कळ गरमीमध्ये त्यांना खूप त्रास होतो। या तक जैन मुलींना पायामध्ये गरमीमध्ये फोडे सुद्धा येतात। त्याच्यासाठी ह्या जैन समाजाने सोसायटीवाल्यांनी निर्णय घेतला। सोसायटीवाल्यांनी जर आम्हाला परमिशन नसते दिली तर आम्ही पांढरी पट्टी टाकली नसती। दरम्यान पांढऱ्या पट्टीच्या वादाला आता राजकीय वळण मिळालंय। एका सोसायटीमधला वाद संपला नाही, तोच घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील पांढऱ्या पट्ट्यांचा प्रश्न उजेडात आलाय। जैन धर्मगुरूंसाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात पांढऱ्या पट्ट्या आखल्या जात आहेत। म्हणजे एक वेळ स्पीड ब्रेकरवर पट्टी नसेल तरी चालेल, पण फुटपाथवर पांढरी पट्टी हवी अशी परिस्थिती झाली आहे आणि म्हणूनच आता मनसेनं या प्रकरणात उडी घेतली आहे। पण तो त्यांच्या सोसायटीच्या अंतर्गत विषय होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आमच्या सोसायटीच्या लेवलवर तो विषय बघू, त्यामुळे आम्ही जास्ती इंटरफेअर केलं नाही। पण आता काल पुन्हा एक व्हिडिओ आलाय, त्याच्यामध्ये रस्त्यावरच्या फुटपाथवर सुद्धा पांढऱ्या पट्ट्या मारल्या। हा जो पांढऱ्या पट्ट्यांचा सांस्कृतिक दहशतवाद आहे हा बंद करा, नाहीतर पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांच्या तोंडाला काळं पाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। संदीप देशपांडे यांच्या इशाऱ्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांनी जोरदार पलटवार केलाय। त्यांचं आव्हान स्वीकारून जशास तसं उत्तर देण्याची तयारीही दाखवली आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एका बापाचं नाही आहे। और तुम्हाला महाराष्ट्राची एवढी चिंता असेल तर त्या मुंब्रामध्ये बघा, तिथे 100 कबरी एका दिवसात उभ्या झालेला आहे 12 महिन्यात। आणि भेंडी बाजारामध्ये जा, तिथं उर्दू लिहिलेलं आहे, तिथं मराठी करून दाखवा। दुसरी गोष्ट, तुम्ही आमचं काढा करता तर मुंब्रामध्ये जा, जे म्हणतात ते मुस्लिम कंट्री म्हणतात की हम पूरा माशाअल्लाह पूरे मुंब्रा को हम हरा कर देगा, भाई वहां करने जा। वहां संदीप देशपांडे साहब, यदि आपको दम है तो ऐसी एरिया में जाओ। हम जैन समाज डरने वाला नहीं और झुकने वाला नहीं है। और फिर बोलता हूँ, ये महाराष्ट्र किसी एक का नहीं, छत्रपति शिवाजी महाराज का ही महाराष्ट्र है और यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज के ही विचार चलेंगे। आप जैसे पॉलिटिशियन और लोगों को तोड़ने वालों का नहीं है।
आपका चॅलेंज मुझे स्वीकार है. तसाला तसं उत्तर द्यायला मी स्वतः तयार आहे. जैन मुनींच्या या विधानामुळे पांढऱ्या पट्टीचा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्ह आहेत. घाटकोपर, विद्याविहार, मुलुंड या परिसरात गुजराती विरुद्ध मराठी वाद सातत्यानं घडतायत. कधी मराठी भाषेला डावलून गुजराती फलक लावले जातात, तर कधी गुजराती बहुल सोसायट्यांमध्ये मराठी कुटुंबांना घर खरेदी करू दिलं जात नाही. त्यामुळे मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये रुजत चाललेल्या या प्रथा मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाहीत असंच दिसतंय. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.